नमस्कार मित्रांनो, आपला विषय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी मराठा समाजासाठी सरकारने आरक्षण जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसार नोकरी आणि शिक्षणामध्ये 10% एवढं हे आरक्षण मराठा समाजासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे. परंतु आता यासोबत आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की याआधीसुद्धा मराठा आरक्षणाला हिरवा कंदील सरकारकडून मिळाला होता आणि 2 वेळा हे मराठा आरक्षण सरकारने दिलेलं होतं. पण मग ते त्यावेळी टिकलं नाही आणि आता हे तिसरी वेळ आहे मराठा आरक्षण देण्याची. त्यामुळे हे आरक्षण आता कितपत टिकेल की नाही टिकेल आणि या आरक्षणासोबतच जे कुणबी आरक्षण आहे किंवा EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचं जे आरक्षण आहे त्याचं काय होणार, त्याचा लाभ घेता येईल का किंवा नाही घेता येणार. तर आता सुरुवातीला आपण बघूया की आज हे जे आरक्षण डिक्लेअर केलेलं आहे गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र सरकारने, ते टिकण्यासंदर्भात आपण थोडी माहिती घेऊया. तर सुरुवातीला आपण बघूया की याची पार्श्वभूमी कशी आहे, मराठा आरक्षणाचा इतिहास कसा आहे हे आपण बघूया. मागाशी सांगितल्याप्रमाणे मराठा आरक्षण हे आज जवळपास हे तिसरी वेळ आहे की मराठा आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे. याच्या आधीसुद्धा 2 वेळा मराठा आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं. 2014 साली अशाच पद्धतीने SABC कॅटेगरी अंतर्गत मराठा समाजाला 16% आरक्षण देण्यात आलं होतं. आता SABC म्हणजे काय, तर सोशियली अँड इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, या माध्यमातून 16% आरक्षण हे 2014मध्ये देण्यात आलं होतं. परंतु त्याला आपल्या हायकोर्टमध्ये आव्हान देण्यात आलं आणि त्यामध्ये ते आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर पुन्हा असाच एक प्रयत्न करण्यात आला होता 2018 साली आणि या 2018 साली मराठा समाजाला पुन्हा एकदा आरक्षण देण्यात आलं होतं. तर ह्या आरक्षणाचं स्वरूप नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये 13% आणि 12% अशा पद्धतीने हे आरक्षण 2018 साली पुन्हा एकदा देण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर 2021मध्ये या आरक्षणाला सुद्धा कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आणि काही तांत्रिक बाबी लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण नाकारलं. आता पुन्हा आज 20 फेब्रुवारी रोजी हे आरक्षण तिसऱ्यांदा दिलेलं आहे. परंतु यावेळी जे मुख्यमंत्र्यांचं जे विधिमंडळात अभिभाषण झालं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अगदी आत्मविश्वासपूर्वक हे सांगितलेलं आहे की यावेळचं मराठा आरक्षण जे दिलेलं आहे ते 100% हायकोर्ट असू दे किंवा सुप्रीम कोर्ट असू दे, कोणत्याही कोर्टामध्ये हे आरक्षण टिकणारच. तर आता हे आरक्षण देताना सरकारने कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या किंवा कोणत्या बाबी लक्षात घेतल्या आणि त्या करून हे आरक्षण जाहीर केलं हे आपण बघूया. तर ह्या आरक्षणासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला विनंती केली होती की त्यांनी मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण किंवा शैक्षणिक मागासलेपण हे पडताळून पाहावं. तर यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाने पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट यांना हे पडताळणीचं काम दिलं होतं आणि त्या माध्यमातून गोखले इन्स्टिट्यूटने एक मोबाईलवर एक ॲप तयार केलं होतं आणि या ॲपमध्ये एक मोठी प्रश्नावली दिलेली होती. सदरचे ॲप हे त्यांनी त्यांच्या प्रतिनिधींना दिलं होतं आणि ते प्रतिनिधी मराठा समाजातील प्रत्येक घरी जाऊन व्हिजिट करून भेटून त्यांना त्या प्रश्नावलीबद्दल विचारून त्याची उत्तरे हे नोंद करून घेत होते. आता अशा पद्धतीने पूर्ण ही जी प्रक्रिया आहे ती पार पाडण्यात आली आणि त्यानंतर सदरचा अहवाल जो आहे तो राज्य मागासवर्ग आयोगाने आपल्या महाराष्ट्र शासनाला सादर केला. तोच अहवाल आज माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या विधिमंडळाच्या पटलासमोर मांडला आणि तो जो अहवाल आहे किंवा हे जे बिल आहे आरक्षणाचं हे एकमतानं मंजूर करण्यात आलं. आता या अहवालामध्ये कोणकोणत्या बाबी राज्य मागासवर्ग आयोग किंवा गोखले इन्स्टिट्यूटने सादर केले हे आपण जरा बघूया. तर आता या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास टोटल लोकसंख्येच्या 23% समाज हा मराठा समाजाशी किंवा 23% समाज हा मराठा समाज आहे, टोटल लोकसंख्येच्या 23%. आता हे आरक्षण जे आज डिक्लेअर केलेलं आहे किंवा जाहीर केलेलं आहे हे आरक्षण या 23% लोकांमधील 84% म्हणजे टोटल मराठा समाज जो आहे त्यातील 84% लोकांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. कारण की या अहवालानुसार मराठा समाजातील टोटल लोकसंख्येपैकी 84% समाज हा आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. म्हणून 84% लोकांना याचा लाभ मिळणार आहे. तर आता यासोबतच जे महाराष्ट्रामध्ये ज्या काही शेतकरी आत्महत्या होतात
त्या शेतकरी आत्महत्यांमध्ये जवळपास 94% इतके पर्सेंटेज हे मराठा समाजातील शेतकऱ्यांचं आहे. ही सुद्धा एक दुःखाची बाब आहे किंवा नोंद करण्यासारखी ही एक मोठी बाब आहे. आता ह्या आजच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं राजकीय आरक्षण देण्यात आलेलं नाही आहे. आता त्यानंतर आपण जर बघितलं तर या अहवालानुसार असं दिसण्यात आलं किंवा असं नोंद करण्यात आली की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या हा मागास आहे. आता या आरक्षणाच्या माध्यमातून कोणकोणत्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, तर एक तर सरकारी ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये हे 10% आरक्षण मिळणार आहे. त्याचसोबत शैक्षणिक बाबींबद्दल जर विचार केला तर सर्व प्रकारच्या सरकारी शाळा कॉलेजेस यामध्ये हे आरक्षण मिळणार आहे. त्याचसोबत खाजगी शाळांमध्ये विद्यालयांमध्ये महाविद्यालयांमध्ये सुद्धा 10% आरक्षण शिक्षणात मिळणार आहे. यासोबत जे सरकारकडून जे अनुदान मिळतं किंवा अशा काही शैक्षणिक संस्था असतील त्या संस्थांमध्ये देखील 10% आरक्षणाचा लाभ हा मराठा समाजातील लोकांना किंवा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच पूर्णपणे सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण हे मराठा समाजाला मिळणार आहे. तर आता या आरक्षणाची हे बिल जे आहे ते विधिमंडळाच्या पटलासमोर ठेवताना त्या बिलमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने ज्या काही त्यांच्या शिफारसी असतील किंवा नोंदी असतील त्यांचे ऑब्झर्वेशन्स असतील जे काही दिले होते ते पूर्णपणे सगळे सरकारने मान्य केले आणि त्या माध्यमातून हे बिल विधिमंडळामध्ये ठेवलं. आता दुसरी गोष्ट अशी की सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल यामध्ये हे आरक्षण टिकण्यासाठी कोणती अशी बाब आहे की ज्या माध्यमातून हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल आणि त्याला आव्हान दिलं तरी या आरक्षणाची रद्दबातल करता येणार नाही. तर राज्य मागासवर्ग आयोगाने या अहवालामध्ये स्पष्टपणे एक उल्लेख केलेला आहे की हे जे आरक्षण देण्यासाठी जी अपवादात्मक स्थिती आणि असाधारण परिस्थिती जी लागते ती या मराठा समाजाच्या संदर्भात दिसून येत आहे आणि त्या माध्यमातून हे आरक्षण देण्याची ही गरज आहे. जे की मागील वेळी जे 2014 आणि 2018मध्ये जे आरक्षण दिलं होतं त्यामध्ये ही जी गोष्ट आहे ती नमूद करण्यात आली नव्हती. तर ही खबरदारी आता घेतलेली आहे राज्य मागासवर्ग आयोगाने. त्यामुळे याला चॅलेंज केलं किंवा आव्हान दिलं तरी हे आरक्षण नक्कीच कोर्टामध्ये टिकेल अशी आत्मविश्वास हे सरकारला आहे किंवा आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आहे. तर आता ही पूर्णपणे बाब झाली की मराठा आरक्षण हे मंजूर झालं आणि त्याला कशा पद्धतीने कोर्टामध्ये सुद्धा टिकवता येईल. आता यानंतर पुढे वळूया तर आपण विचार केला तर यानंतर EWS आणि कुणबी आरक्षणाचं काय होणार. तर आता तुम्ही EWSचं जर आरक्षण बघितलं तर हे EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आता पूर्णपणे आरक्षण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण पकडता आता हे टोटल 62% हे आरक्षण गेलेले आहे. आता 62% जो ओपन कॅटेगरी येते त्यामधील आर्थिकदृष्ट्या जे मागास लोक आहेत त्यांच्यासाठी हे EWSचं आरक्षण हे आपल्या केंद्र सरकारने ठेवलेलं आहे. म्हणजे यामध्ये राज्य सरकारने हे ठेवलेलं नाही तर ते केंद्रातून ठेवलेलं आहे आणि याला सुप्रीम कोर्टाची सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे EWSच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही किंवा त्याचा लाभ हा घेता येईल. त्याचसोबत आता कुणबी आरक्षणाबद्दल असं आहे की ज्या लोकांच्या कुणबी ह्या नोंदी मिळणार किंवा मिळत आहेत त्यांना कुणबी आरक्षण हे ते त्याचा लाभ घेऊ शकतात आणि OBCच्या माध्यमातून ते पूर्णपणे त्या प्रवर्गात जाऊ शकतात. पण आता ह्या सर्व गोष्टींमधून आपण जर बघायचं झालं तर आपल्याला किंवा मराठा समाज जो आहे त्यांना ह्या गोष्टीचा एक पूर्णपणे सविस्तर विचार करावा लागेल किंवा एखाद्या तज्ज्ञाचं मत घ्यावं लागेल की त्यांनी या 10% आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे की EWSच्या माध्यमातून फायदा घ्यायचा आहे की कुणबीमधून या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे. ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट ह्या पूर्णपणे ह्या आरक्षणाच्या जाहीरनाम्यानंतर समोर येते आणि आपण पण अपेक्षा करूया की हे आरक्षण जे आता सरकारने दिलेलं आहे ते चांगल्या रीतीने आणि उत्तम रीतीने टिकावं. सुप्रीम कोर्ट असू दे किंवा हायकोर्ट असू दे यामध्ये सुद्धा त्याला आव्हान दिलं तर हे आरक्षण टिकावं आणि मराठा समाजाला या आरक्षणाचा पूर्णपणे फायदा मिळावा. धन्यवाद.